फक्त हाईट फॅक्टरसाठी. तर विनंती करतो ज्यांच्या बाईक्स आहेत त्यांनी जरा बाईक बाजूला करायच्या आहेत. लोटवाई चषक एक दमदार आयोजन आपण पाहू शकता. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो यावेळेला. 10 वाजले आहेत. 10 वाजून आपण बोलले तर 45 सेकंद. गोलंदाजी मार्कवर येतो मोठा गाव संघाकडून आपण पाहू शकता. पहिलं षटक घेऊन यावेळेला विजय येतोय. पहिल्या चेंडूसाठी जोरदार डाव द्या. ऑन साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, शॉर्ट आपण येतो स्क्वेअर लेगला, मिड ऑनला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण. पहिला चेंडू फुल टॉस आहे यावेळेला. इनफिल्डच्या वरून उडवलाय चेंडूला. चेंडूचा एक शाखा मारण्याचा जोपर्यंत चेंडू फीड होईल. एकच 10 मिनिटे. साईने पहिल्या चेंडू ते सिगडेशा आपण केला. यावेळेला संघाचा आपलं खातं उघडतोय. सलामीची जोडी साई आणि जितू काय खेळ केलं तर या संघाने आपण तर भगवा चषक मध्ये जितू पाटील आणि साई म्हात्रे ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. बघा तिसऱ्या पंचांची लगेच मागणी मदत घेतली जाते यावेळेला हाईट फॅक्टरसाठी. चेक करायचं प्रदीप या. बघा फक्त पंचच रिव्ह्यू घेऊ शकतात असं अजकांची सूचना आली. अंपायर डिसिजन आपलं काय बघा. नोट आउट आपण बघितलं नाहीये, रिव्ह्यू नाहीये. आपण तर नो नाहीये रिव्ह्यू देखील. आपण तर पंचांना जर वाटला ना तरच पंच घेऊ शकतात नितीन, कारण का खेळाडू नाही घेऊ शकत. त्यामुळे फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला विजय लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला. टायमिंग चांगलं होतंय. चेंडू जातो याला पाहिजे श्लोंगनला. महेंद्र आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. साईनी सांगितले 2 धावा होणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तसं काय 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. प्रथम बॅटिंग करताना नाणेफेकी गमावली सकाळच्या सत्रामध्ये देसाई पोडी प्लस संघाने आणि बॅटिंग ते करण्यासाठी उतरल्यात मैदानात. मोठा संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बघा ज्या बाईक्स आहेत त्या बाईक जर आपण बाजूला करायच्या आहेत. ज्या आमच्या पाहुण्यांच्या बाईक असतील त्यांना विनंती करतोय. राजा जाधव देखील येत आहेत, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. विजय चेंडू यष्टीरक्षक बीट होतोय. थर्मॅन बीट चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. थर्मॅन आलाय असं वाटलं की पंच नोची खूण करतात. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 1+1 धावा मिळतात आणि येणारा चेंडू आपण बोलले तर फ्रीड असणारी फ्रीट चा चेंडू दावत आहे. मेजवानी आहे. कशा प्रकारे बॅटिंग करतो विजय. पण आता गोलंदाजी मार्कवर लाईन लेन जी पाहिजे ती मिळाली नाही. सकाळच्या 17 खेळपट्टी आपण बघितले शेनानी मातीने बनवली खेळपट्टी आहे. याच खेळपट्टीवर श्रद्धांजली चषकमध्ये भरपूर धावा देखील आल्या. विजय पण आता गोलंदाजी मार्कवर फ्रीटचा चेंडू मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून देतोय. लॉंग ऑन सी मारेशा पार षटकार. आपण इथे पहिला षटकार मारलाय विजय. पुन्हा जिथे ऑन साइडला चेंडूला वळवलंय मनकडेच्या सायने. चेंडू जातो मिड विकेटला कार्पेटच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने बघा जाताना आपण ते फलंदाजी करताना 2 चेंडू चॉईस करायचे. कॅप्टनला विनंती असणार आहे. सगळे 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 13 धावा आपण पाहू शकता. विजय पण आता गोलंदाजी मार्कवर 5 षटकांची मॅच. पहिल्या दिवसातील पहिली मॅच पहिल्या फेरीतील. चेंडू स्वीप केला यावेळेला. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लाईन सी मारेशा पार. काय बॅटिंग करतो साई. अप्रतिम बॅटिंग करतो मैदानावर.
10 संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 17 धावा. जेव्हापासून हा खेळाडू आपण आता 40 प्लसमध्ये आलाय ना, तेव्हापासून देसाई संघाची ताकद वाढली, बॅटिंगची ताकद वाढली. आपण अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजी देखील खूप चांगली करतो, क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचं दाखवतो. मैदानावर पूर्णपणे आपण आता 100% कमिटमेंट देतो, आपण तर 100% कामगिरी करत असतो. हा खेळाडू साई महात्रे. थोडंसं दौम्य वातावरण बघायला मिळते, त्यामुळे चेंडू देखील थोडासा आपण उलसर जाणवतोय आपल्याला. 10 संख्या 10 फलकातील देसाई 40 प्लस संघाची आपण पाहू शकता. बिनबाद 17 एक प्लॅन स्टार्ट दिलाय, चांगली सुरुवात दिली, स्वप्नमय सुरुवात केली आहे दोन फलंदाजांनी. विजय पण गोलंदाजी मार्कवर, विजय भोईर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क करतो. हा चेंडू खूप चांगला आहे, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑफला चेंडू जातो, जोपर्यंत महेंद्र चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात का? गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. थोडासा मिसफीड झाली आणि त्याचा फायदा विपक्ष संघाच्या फलंदाजाने घेतला आहे. धावसंख्या 10 फलकात 19 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक दमदार सुरुवात देसाई 40 प्लस संघाने केली आहे. त्यानंतर मॅच असणारे आपण खंबालपडा 40 प्लस पक्ष मनपडा 40 प्लस, दोन बलाढ्य संघ, दोन चॅम्पियन संघामध्ये मॅच आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला आपण इथे विकी, आपण इथे सेलर असणारे साईज, आपण तर सूरज चौधरी असणार, तर दुसऱ्या बाजूला रणजित ठाणगे, प्रवीण, देवेंद्र यांचा संघ आपण आता परफॉर्मन्स करताना दिसेल. मालिका वीरसाठी आपण बायसिकल पाहू शकता आणि एक ट्रॉफी देखील आपण पाहू शकता. ज्यांनी मला ज्या पुरस्कृत केल्या त्या ट्रॉफ्या, त्या त्यांची नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अशोक पाटील चांगली सुरुवात, थोडंसं आपण बघितलं ना, ऊन आणि सावलीचा लपंडाव सुरू आहे. वातावरण थोडंसं आपण बघितलं तर ढगाळमय वातावरण बघायला मिळतंय. देवाकडे नक्कीच आपण प्रार्थना करू, कोणत्याही प्रकारचे विघ्न या स्पर्धेत येता कामा नाहीये. घड्याळाला आपण साकडं घालू. गोलंदाजी मार्कवर येतोय, यावेळेला आपण बघितलं तर मंगेश येतोय. मोठा गाव एंड कडून स्ट्रायकला जितू पाटील. पण जितू पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतोय, काय बॅटिंग केली होती. आताच भगवा चषक झाला, त्याच भगवा चषकमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. त्याच्यात नितीन कोणत्या पोझिशनला जात आहेत, नितीन मिड विकेटला जातात. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. शॉर्ट टर्मॅन बॅकवर्ड पॉईंट, एक क्षेत्ररक्षण आपण म्हणजे कवर 30 सर्कलच्या पाठी पॉईंटला आपण पाहू शकता. एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मंगेश गोलंदाजी मार्कवर टाकला जितू. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय, चेंडू चाललाय यावेळेला वन बाउन्स, लॉंग लेटस ही मारेच्या पार, चौकार. आमच्या आवाजाची काळजी जे घेणारे 3 दिवस ते म्हणजे डीजे भारत, त्यांचं देखील मी स्पर्धेच्या मध्ये हार्दिक स्वागत. गुणलेखकाच्या भूमिकेत अशोक पाटीलला पाहू शकता, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पंचांच्या भूमिकेत संतोष उर्फ बाळू आणि दीपक चौधरीला आपण पाहू शकता, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. मंगेश पुढे गोलंदाजी मार्क शकला जितू. हा चेंडू सुरेख फटका बघायला मिळाला यावेळेला. बॉल बॅक टू ड्राईव्ह होता, कार्पेटच्या मध्ये चेंडू लॉंग ऑफला जातो, जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला एक चांगला स्टार्ट बघायला मिळतो. 25 धावा, चांगली भागीदारी अशोक पाटील. भागीदारी करणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते, ती भागीदारी आता केली आहे जितू आणि साहीने. मंगेश पण गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला शापल होऊन चेंडूला खेळून काढतो यावेळेला. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार, चौकार.
जितू पाटील बाजूला नवीन फलंदाज दिलीप पाटील. आज दिलीप पाटीलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलंय. कशा प्रकारची बॅटिंग करतोय. बॅटिंग भगवा चषकमध्ये चांगली केली होती त्यामुळे संघनायकाने तिसऱ्या क्रमांकावर त्यांना प्रमोट केलंय. साई पाटील साई म्हात्रे आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. साईचा खेळ आता फार महत्त्वाचा असणार मैदानावर. अशोक पाटील हा खेळाडू एक असा आहे ना शेवटपर्यंत राहिला ना तर आक्रमक फलंदाजी करेल आणि धावा देखील वेगाने वाढवेल. मंगेश पुणेचा गोलंदाजी मार्कर विकेट मिळालंय. यश संपादन केलंय. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो मोठा गाव इनकडून. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला ताकद प्रचंड बघायला मिळते. चेंडू जातो मिड विकेट सी मारेशा पार. दे दनादन षटकार. साईने जितू बाद झाला तर साईने आक्रमणाला सुरुवात केली. यानंतर मॅच असणार आहे स्वर्गीय शिवाजी दशेला 11 खंबालपाडा 40+ विपक्ष जय पिंपळा देव मानपाडामध्ये आपण मॅच पाहणार आहोत. 2 बलाढ्य संघ नितीन आपण पाहणार आहोत. तीन दिवसीय स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि फायनल विजेत्या संघासाठी आपण बोलले तर मेंढा देखील असणार आहे. संदीप दिनकर म्हात्रे आणि आपण बोलले तर विलास सुक्र्या म्हात्रे यांच्या माध्यमातून तो मेंढा प्राप्त झाला या आयोजकांना. नितीन वेगळी संकल्पना लोटोई चषकला नितीन वेगळं काहीतरी घेऊन येतो दरवर्षी आणि यावर्षी देखील ते वेगळी संकल्पना घेऊन आल्यात. गोलंदाजी मार्कवर येतोय मोठागाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू नितीन भोईर येतोय. पाहिजे दिलीप पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. नितीन गोलंदाजी मार्कवर टॉस होता यावेळेला ऑन साईडला खेळत होता. पायचीचा अपील होतंय. डॉट चेंडूची समाप्ती प्रश्न विचारला जातोय पंचांना यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. जितू पाटील देखील येत आहेत. स्वागत जितू. हा चेंडू वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळतंय. बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करतोय. चेंडू जातो यावेळेला पॉईंट रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धाव इथे कंप्लीट केली जाते. जितू पाटील देखील येतात. स्वागत आहे जितू पाटील आपलं देखील. मोठे बंधू राज देखील आहेत त्यांचे सुभाष पांडे ते देखील व्यासपीठावर आहेत. 10 संख्या धावफलक आपण पाहू शकता. बड्या 38 धावा आपण पाहू शकता. नितीन पुणेचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला साई म्हात्रेला आपण पाहू शकता. हा चेंडू जबरदस्त होता यावेळेला. चेंजा पेस बघायला मिळालाय. ऑन साईडला खेळायचं होतं. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. प्रकाश मात्रे आपलं काम पूर्ण करतोय. पुण्याचा चेंडू सुपूर्द करतोय नितीनच्या हातामध्ये. नितीन पुण्याचा गोलंदाजी मार्कवर शपल ऑन साईडला खूप चेंडू उंच गेला यावेळेला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सी मार्शा पार. षटकार. थर्मॅन बीट चेंडू चालला वेगाने लॉंग स्टॉपला यावेळेला आणि पंचांचा इशारा तो हा चेंडू सीमा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. बायच्या स्वरूपात चौकार मिळतोय. धावसंख्या 10 फलक 48 धावा आपण पाहू शकता. तसं काय 10 फलक 48 धावा. नितीन टॉस जरी गमावला असं ना देसाई 40+ संघाने पण बॅटिंग मात्र दमदार केली. जबरदस्त बॅटिंग केली. 48 धावा लागल्या धावफलकात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नितीन भोईर गोलंदाजी मार्कवर. तर कंबलपाडा 40+ आणि मनपाडा 40+ संघाच्या संघाने टॉससाठी यायचे.
शपलून पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला शॉर्ट पिच चेंडू तर लवकर शॉर्ट सिलेक्शन केलंय. षटक संपतं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 16च्या सरासरीने 1 गडी बाद. देसाई 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 48 धावा. त्या समाप्ती तर 48 धावा धावफरकात आपण पाहू शकता. एक चांगला स्टार्ट देसाई 40+ संघाने दिलाय. खास करून जितू बाद झाल्यानंतर ना खऱ्या अर्थाने आक्रमणाला सुरुवात केली साहीने. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. थोडंसं नितीन हवाचा एक आपण तो वादळ आलं होतं, मग थोडंसं हवाचा झोका आला होता. एक उद्या प्रेक्षणीय मॅच सुद्धा आहे. देवीचा पाडा 40+ विपक्ष आपण देवीचा ग्रामस्थ मित्रमंडळ यामध्ये मॅच असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतो माणिक भोईर येत आहेत. 11 कोंबडे आणि 51 भाकरी. काय पारितोषिक आहे नितीन बघा. माणिक गोलंदाजी मार्कवर येतोय. चेंडू या वेळेला उंच गेलाय, पायचा झेल होतोय काय ते, आणि फलंदाज बाद. दिलीप बॅक टपा बेलेन. धावसंख्या 10 फलकात 49 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. माणिक भोईरला यश मिळालं पहिल्या चेंडूवरती. पण तर रुपेश कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. रुपेश मुंडे आजही आम्हाला आपण बघितलं तर जे मसोबा चषक मधली ती बॅटिंग आठवते उंबरड्याच्यामध्ये. हा चेंडू वेल्लेप केलाय, पंच वाईडची खूण करतायत. अवंत धावेने भर. धावसंख्या 10 फलकात 50 धावा. 50 कंप्लीट. टाळून देते देसाई संघासाठी. चांगला स्टार्ट दिलाय, चांगल्या धावा जमवल्या तिथे, सुरुवात दमदार केली. माणिक पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क टाकला रुपेश. हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता यावेळेला. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यावेळेला थडाबॅनला जोपर्यंत चेंडू फीड होईल. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 51 धावा. चला, मानपडा 40+ संघाचे संघनायक आणि खंबालपडा 40+ संघाचे संघनायक टॉससाठीचं इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करणं फार गरजेचं आहे. माणिक पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला साई. चेंडू यावेळेला आपण त्या बॅकफुट जाऊन खेळायचं तर चेंडूला पंच वाईडची खूण करत आहेत. अवंत धावेने भर. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 52 धावा. नितीन बघा, टी शर्ट जर वेगळे असेल तर एक टी शर्ट वेगळी असेल तर 1 रनची पॅनल्टी. 2 टी शर्ट आपण वेगळे असेल तर 2 धावांची पॅनल्टी.
हा चेंडू ऑन साइडला, टायमिंग चांगलं होत आहे. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. दरवर्षी काही ना काही वेगळं बदल करून, यावर्षी बघा ट्रॉफ्या मोठ्या आहेत. खेळाडूंसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. 12 खेळाडूंना 12 आपण तर नाश्त्याचे वेगळे पॅकेज दिले जाणार आहेत प्रत्येक टीमला. नितीन जबरदस्त. लोटोई चषक बघितलं ना, वेगळी काहीतरी संकल्पना घेऊन येतो दरवर्षी. नितीन गेल्या वर्षी देखील ट्रॉफ्या मोठ्या होत्या, पण त्यापेक्षा आता यावर्षी मोठ्या ट्रॉफ्या आणल्यात. मोमेंटोज देखील आपण पाहू शकता, वेगळे संकल्पना आहे. चला चेंडू द्यायचा आहे. 58 धावा. चॉईस चेंडू आहे. जेव्हा तुम्ही बॅटिंगला जाल ना, संघनायकाला विनंती असेल की आपण 2 चेंडू चॉईस करून ठेवायचे आहेत. जरी एक चेंडू हरला तर दुसरा चेंडू लगेच तुम्हाला मिळेल. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच चेंडू असणार आहे. नक्कीच नितीन, खऱ्या अर्थाने मी राजा जाधवला धन्यवाद देईल, कारण खूप चांगलं व्यासपीठ त्यांनी तयार करून दिलंय आणि आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत त्या म्हणजे भारत भारत डीजे, त्यांना देखील मी धन्यवाद देईल. सिद्धू, आपण ते सिबू जीतू, संपूर्णपणे ते लोटोई 40+ संघावरती पूर्णपणे जबाबदारी असणार आहे 3 दिवस. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटने खेळताय. चेंडू जातो यावेळेला वाडी स्लॉंगरला. क्षेत्रक्षक तिथं महेंद्र आहे. थोडंसं फॉर्मलिंग झालंय. 2 धावा कंप्लीट होतं का पाहायचंय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 60 धावा. चांगली बॅटिंग करतो नितीन, साईचं कौतुक करेल. जितू बाद झाल्यानंतर बघा दिलीप बाजरा पण आता मात्र चांगली बॅटिंग करतोय, जबाबदारीने खेळतोय. 13 चेंडू आणि 36 धावा. या स्पर्धेतील पहिले 50 धावा कडनं हा चेंडू खोदून काढला यावेळेला. चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून लॉंगरला. चांगलं क्षेत्रक्षण. 2 धावा इथे कंप्लीट होतं का पाहायचंय. रुपेश नांगले 2 धावा होणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 62 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर नितीन. 4थं षटक आता संपलंय आणि साई पोचतोय 38 धावांवर. नितीन अजूनही 12 धावा पाहिजे त्याला 50 धावा करण्यासाठी. पाहिजे एकदा 50 धावा करताना 49 धावांवर तो बाद झालाय, नाबाद राहिला होता. पण आज मात्र बघा संधी आले नितीन, पाहिजे इथून तो संधीचं सोनं करतोय का पाहिजे. धावा देखील धाव फलकावरती आपण पाहू शकता. 4 षटकाच्या समाप्तीत 62 धावा झाल्यात. 15.50च्या सरासरी धावा कुठल्यात. तर पुन्हा एकदा विनंती करतोय, खंबालपाडा 40+ संघ संघनायक, मानपाडा 40+ संघाचे संघनायक टॉससाठी या. बघा मेन एंट्री आहे ना, तिथूनच आपल्याला यायचं आहे. 3 विजय. आपण इथं गणेश देखील सामना एन्जॉय करतायत, विजय देखील सामना एन्जॉय करतायत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहिजे मोठागाव संघाच्या माध्यमातून आणि किती धावांचं लक्ष राहतं. त्यापेक्षा महत्त्वाचं ना, साई 50 धावा करतोय का, या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरतोय का 50 धावा कुठणारा, हे महत्त्वाचं असणार आहे. तर पहिला दिवस नितीन आणि स्पर्धेचा पहिल्या जर 50 केल्या ना, तर एक वेगळा आनंद असतो आणि आपलं नाव देखील सातत्याने आपण तर घेतलं जातं. आपण तर 5वा देखील नवीन गोलंदाज वापरला जातो. प्रत्येक मॅचसाठी बघा आपण तर चषक आणि टी शर्ट असणारे मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून वेगळी संकल्पना. दिनेश दुबे साहेबांच्या माध्यमातून धन्यवाद, त्यांना देखील मी धन्यवाद देईल. जर आले असतील दुबे साहेब तर या व्यासपीठावर आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. हरीश गोलंदाजी मार्कवर. सायकलला रुपेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ऑन साइडला पूल केला यावेळेला. चेंडू बराच वेळ हवे दे. चेंडू चालला वेगाने लॉंगलेटच्या दिशेने क्षेत्रक्षक जातोय पाहिजे जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 64 धावा. नितीन साईला स्ट्राईक येणं फार गरजेचं आहे. साईच्या 50 धावा जर झाल्या ना तर एक वेगळा आनंद राहील, त्याला देखील आत्मविश्वास प्राप्त होईल की मी या खेळपट्टीवर 50 धावा कुठल्या आहेत. रुपेश ट्राय केला. हरीश गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला. फलंदाज बाद. सांघिक यश मिळतंय. मनपाडा 40+ कॅप्टन या दोन्ही टीमचे. संतोष वजे आपण आला असेल द्यायचे टॉस साठी. नक्कीच नितीन. रवींद्र काळन त्यांनी विचारले स्पर्धा सुरू कुठं आहे.
एक जबरदस्त व्यक्तिमत्व नितीन काळेंचे बंधुराज आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत. आता साईला स्ट्राईक आली आहे. हरेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला लॉफ केलाय. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातं का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकाती 67. साई पोचतो वैयक्तिक 40 धावांवरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितीन मोठे फटके मारावे लागणार आहे जर 50 धावा करायचे असतील तर. हरेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. थोडंसं फॉर्मलिंग झालंय. 2 धावा इथे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता 68 धावा. साई पोचतो वैयक्तिक आपण 42 धावांवरती. चेंडू बाकी आहेत अजूनही. आपण अशोक सांगताय की 2 चेंडू बाकी आहेत. नितीन आता दोन्ही मोठी फटके मारावेच लागणार आहेत. 2 चौकार किंवा 1 षटकार 1 तुडी. हरेश चेंडू सोडून दिलाय. पंच वाईडची खूण करतायत. 1 त्या धावेने भर. धावसंख्या 10 फलकाती 69 धावा. नितीन टॉस जरी गमावला असेल ना पण फलंदाजी खूप चांगली केली. दमदार फलंदाजी केली साईने. 40 धावानंतर खेळ वैयक्तिक. चेंडू जबरदस्त चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. नितीन कुठल्याच प्रकारे चेंडूने हाईट घेतली नाहीये. आडव्या बॅटने ऑन साईडला स्क्वेअर लेग रिझन बंद चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून. बघा मोठे फटके मारू देत नाही. साई सारखा फलंदाज आहे समोर. डान्सिंग धावच्या माध्यमातून कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. शिलोंगाला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव कंप्लीट केली. पाचव्या दुसरी धाव होते का. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 71 आणि साई पोचतो आपण बेतर नाबाद राहिला यावेळेला. पुन्हा एकदा आपण बेतर 44 धावांचे खेळ करून नाबाद राहिलाय. 71 धावा झाल्यात नितीन धावफल करते आणि 72 धावांचं लक्ष असणारे आपण बेतर मोठा गाव संघासमोर मोठं लक्ष उभं केलंय सकाळच्या सत्रामध्ये. तर विनंती करतोय मानपाडा 40+ संघाचे संघनायक, खंबालपाडा 40+ संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. पहिलं सत्र आपण पाहिलं तर देसाई संघ प्रथम बॅटिंग करत होता. 71 धावा त्याने उभारल्यात. 72 धावांचं लक्ष आहे ते मोठागाव संघासमोर. प्रत्येक संघाला आपण पाहिलं तर 12 बॉक्स नाश्त्याची व्यवस्था सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. श्री संदीप उर्फ गुरुड व प्रकाश गोपीनाथ भोईर नगरसेवक अनंत मात्रे यासकडून उत्तम सोय आपण पाहतोय सर्व संघांसाठी.
मोठागावच्या कॅप्टनने संपर्क साधायचे प्रदीप म्हात्रे यांच्याशी. खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर चषक. मागच्या वर्षी या स्पर्धेचा कालावधी आपण 2 दिवस पाहिला होता. 16 संघ होते. यावर्षी थोडासा बदल पाहायला मिळतोय. 24 ग्रामीण संघ 40+ आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा एक बदल. आणि सुंदर ट्रॉफीज. अजून एक बदल आपण पाहिलं तर प्रत्येक टीमला 12 नाश्त्याचे बॉक्स सुद्धा दिले जातात प्रत्येक टीमला जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्यानंतर अंतिम विजेता संघासाठी एक मेंढा सुद्धा दिला जाईल. संदीप दिनकर म्हात्रे व विकास सुक्रा म्हात्रे यांच्याकडनं तो मेंढा आम्हाला उपलब्ध झाले. विलास सुक्रा म्हात्रे आणि संदीप दिनकर म्हात्रे त्यासाठी फायनल जिंकायला लागेल विकी. त्यावेळी मेंढा आपण घरी घेऊन जाऊ शकतो. विकी या टॉससाठी मनपाड्याचे कॅप्टन. तर पद्माकर भुईर आणि राजकुमार म्हात्रे या साहेबांना विनंती करतो या टॉस करण्यासाठी. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. 2 बलाढ्य संघ. एका बाजूला आपण बघितलं तर स्वर्गीय शिवाजीदास 11 40+ खंबालपाडा. तर दुसऱ्या बाजूला आपण येतोय जय पिंपळादेवी मानपाडा 40+. टॉस करायचा आहे. मान्यवरांना विनंती करतोय. चेंडू कधी हरवला फुटला तर विकी नवीन चेंडू असणार आहे. टॉस केला जातो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. दुसरा सामना असेल खंबालपाडा 40+ विरुद्ध मानपाडा 40+. महेंद्र म्हात्रे 9 सेकंडला. तर टॉस जिंकला आपण आता मानपाडा संघाने. फक्त डिसिजन विचारणार आहे. शतशंकर मॅच देखील सुरू आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने आपण. सामना जसा सुरू होईल तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज नितीन कंद. धन्यवाद. बघा प्रत्येक संघाला एकाकडे 12 बॉक्स नाश्त्याची सुद्धा दिले जातात. वेगळी संकल्पना आहे लोटोई चषकमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. महेंद्र म्हात्रेच्या बॅटमधनं बॅकफुटला जाऊन थोडंसं पंच केलं आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. समोर टार्गेट मोठं आहे. तसंच मोठं टार्गेट लोटोई चषक आपण बघा. लोटोई क्रिकेट संघ देवीचा पाडा संघ 40+ संघासमोर होतो. बाळू श्रद्धांजली चषकमध्ये 81चं टार्गेट होतं आणि देवीचा पाडा संघाने ते चेस केलं होतं. टार्गेट कोणतंही मोठं नाहीये. 72 जरी करायचे आहेत. चांगलं तुम्ही खेळलं बॅटिंग चांगली केली त्या धावांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. सोपान फलंदाज बाद होईल इथे. ज्या खेळाडूसाठी पारितोषिक होतं नितीन भोईरसाठी तो बाद झाला इथे. खूप चांगलं एस्ट्रेशन तुम्हाला पाहायला मिळतं जितू पाटीलचं. मंगेश येत आहेत नवीन फलंदाज. नितीनची इनिंग या मॅच मध्ये खूप महत्वाची होती मात्र तो लवकर बाद झालाय आणि पहिला धक्का लागलाय. 6 या धावसंख्या होती टीम मोठागाव संघाला. नितीन भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. सोपानला मंगेश भोईर आलेत. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. गुड शॉट. महेंद्र म्हात्रेने चौकाराने खातं उघडलं होतं. मंगेश भोईर सुद्धा चौकाराने खातं उघडतायत.
लक्ष 72 धावांचं होतं. पहिल्या षटकात 10 धावा आल्यात मोठा संघाच्या मध्ये. एक विकेट सुद्धा गेली त्यांची. अजूनही 62 धावा करायच्या आहेत. विलास मात्रे सुद्धा येत आहेत. थोड्याशा गाड्या व्यवस्थित पार्किंग करा. बघा, खेळाडूंनाही विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, मैदानाच्या दिशेने आपण ज्यावेळी मेन एंट्रीच्या वेळी आतमध्ये यायला आतमध्ये गाड्या आणू नका प्लीज. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट सुद्धा आहे आणि एक ट्रॉफी आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा, दिनेश दुबे. दिनेश दुबे यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. आमचे एस पी पॅनलचे पंच शशांक पाटील, सुभाष पाटील सुद्धा येत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. स्मरणिका पाटील 11 संदप संघ तुम्ही पाहू शकाल. विलासदादा सुद्धा येत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. लोटो आई चषक वेगळी स्पर्धा वळू. 40+ क्रिकेटमध्ये आपण काल भगवा चषक सुद्धा पाहिला, बाईक पाहिली. त्यानंतर अजून एक ही चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. रुपेश मुंडे आहेत तिथे, एक सिंगल मेल. गुरुनाथ म्हात्रे यांचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. श्रद्धांजली चषक मध्ये सुद्धा 49 धावांवरती नाबाद राहिले होते साई म्हात्रे. आजही 44 वर नाबाद राहिले. म्हणजे अर्धशतकाच्या शोधात अजूनही आहेत साई. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. गुरुनाथ म्हात्रे स्वतः आले होते फॉलो थ्रू मध्ये, त्यांना झेल पकडायचा होता, मात्र झेल ड्रॉप झालाय मंगेशचा. 2 धावा घ्यायला हव्या होत्या, मात्र प्रयत्न नाहीये. धावसंख्या 12. मोठे फटके मारावे लागणार आहेत बाळू. जितू पाटील 3 दिवस आपण भगवा चषक पाहिला तर 3 दिवसात हायस्ट स्कोर जितूचा होता 72. तो क्वार्टर फायनल मध्ये जो संघ बाहेर गेला, कदाचित ती मॅच जिंकली असती, सेमीफायनल खेळायला मिळाली असती, मॅचेस वाढल्या असत्या. मग जितूच शॉर्ट पिच चेंडूला बाद झाले. 16 चेंडू 35 धावांची गरज असताना इथे लाईन पाहावी लागणार आहे. पंच संतोष पाटील सरांचा इशारा येतो, वाईटचा इशारा येतोय. भगवान काटे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. कंबलपाड्याचे 13 धावा झालेत. थोडंसं दमत वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे चित्र संपूर्ण नवीन वर्षामध्ये आपल्याला पाहायलाच मिळालंय. मिड ऑफच्या वरून खेळत आहेत, लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आता कोणी नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. होऊ नका प्लीज बाहेर. चेंडू दाखवत आहेत ते सोपान आहेत. 4 धावसंख्या पुढे सरकली. धावपलकर धावा लागले त्या 17-72 धावांचं लक्ष आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग. तुमची एखादी तरी टी शर्ट वेगळ्या कलरची असेल तरी तुम्हाला 1 रनची पॅनल्टी. 2 टी शर्ट वेगळ्या असतील 2 रनची पॅनल्टी आहे. चेंडू कधी हरवला फुटला नवीनच मिळेल. प्रत्येक संघाला वळून नाश्त्याची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळी संकल्पना. त्यानंतर सुंदर ट्रॉफीज. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. महेंद्र म्हात्रे ऑन फायर, चौकार. खेळाडूला विनंती, मी मगाशी सूचना केली, खेळाडू आपण जाऊ नका प्लीज. रमादादा आमचे आहेत बघा तिथे, आमचे स्वयंसेवक आहेत, तुम्ही खेळाडू जाऊ नका प्लीज. बागशाळा मॉर्निंग क्रिकेट क्लब व दिनेश दुबे यांच्याकडनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आहे आणि आयोजकांच्या वतीने आपलं ट्रॉफी सुद्धा त्यांच्याकडनं. नाही, मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट मिळाली तर तुम्हाला घालायची नाही, ती सेफ ठेवायची, नंतर तुम्ही ती घालू शकता. जनामा या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. जनामायांना मान सन्मान भरपूर आहे समाजामध्ये. पैकी वरिष्ठ खेळाडू आहेत. गुरु म्हात्रे इथे क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झालेत आणि आता हनुमान पाटील चेंडू मागे धावतायत. बॅकअप चांगला आहे बळू हनुमान पाटील यांचा, कौतुक करेल. भोळण्यात
थोडस हुलकावणी दिली भोलेनाथ त्यांना चेंडूने. 23 धावा झाल्या आहेत बलू. 72 धावांचं लक्ष आहे. गुरुनाथ मात्र दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेत. चांगलं गोलंदाजी, चांगलं डिस्ट्रॅक्शन. काल इम्प्रेस केलं होतं बळू. विश्वास रसाळ यांनी जर स्टंपिंग केली आपण पाहिलं तर लालचंद मुंडेची, तिथून मॅच टर्न झाली खऱ्या अर्थाने. 72चं टार्गेट होतं. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या 23. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 49 धावांची गरज. भरपूर सहकार्य आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी सुद्धा लाभलेलं आहे. विनोदजी किसन म्हात्रे उद्योजक, लक्ष्मण आनंदकुमार भोईर पोलीस पाटील, रमेश गोपीनाथ पाटील उद्योजक, रमा भास्कर म्हात्रे महाराष्ट्र नगर, जनार्दन परशुराम म्हात्रे नगरसेवक, योगेश भोईर मोठागाव उद्योगपती, अजय रामदास भोईर उद्योगपती ज्यांच्याकडनं सायकल आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी. विवेक उर्फ विकी बंडू म्हात्रे, देवेंद्र उर्फ देवा राजाराम पाटील उद्योगपती व सुनील सकाराम म्हात्रे. त्यानंतर जितेंद्र इंद्रा म्हात्रे देवीचा पाडा, विलास अरुतेकर याचकडून सुद्धा आपण विशेष सहकार्य लाभलेले आहे. राम्या म्हात्रे यांच्याकडनं आपण पाहिलं तर 2 कूलर आहेत बेस बॅट्समन आणि बेस बॉलरसाठी बळू. अशोक बाबू म्हात्रे उमेश नगर देवीचा पाडा, मनोज जयबंत म्हात्रे देवीचा पाडा उद्योगपती, राजेश बाबा म्हात्रे व यशवंत कांबळे उद्योगपती, सुशील वामन म्हात्रे. 18 मध्ये 49 करायचे आहेत. परेश वसंत भोईर, मधुकर सीताराम पाटील देवीचा पाडा, शरद शांताराम भोईर देवीचा पाडा, शशिकांत उर्फ लालू दशरथ पाटील, मुकेश गणेश म्हात्रे देवीचा पाडा, विलास पांडू म्हात्रे देवीचा पाडा, अरुण मुकुंद भोईर देवीचा पाडा. आणि अजूनही भरपूर मान्यवर आहेत. जसं वेळ मिळेल नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही नाव पोहोचू. अनिल प्रकाश भोईर सुद्धा आहेत. 18-49 इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवायचा होता मात्र चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने गोळीच्या वेगाने चेंडू सीमा पार जाईल. चौकार. जेत फुलटॉस चेंडू होता मात्र क्षेत्ररक्षक आहेत बळीराम आहेत. बॅकअप चांगलं आहे बघा. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक रुपेश आलेत आणि फलंदाज बॅट ग्राउंडिंग केली नाही बघा. 16 चेंडू मध्ये 44 कचे टीचे मास्टर थोडंसं थांबवतो. त्यानंतर संतोष अनंत भोईर देवीचा पाडा, कदम गजानन भोईर समाजसेवक देवीचा पाडा, समीर देशमुख साहेब, सूरज पालकर साहेब डोंबिवली पूर्व, श्याम भास्कर भोईर, पप्या वामन भोईर, जीवन काळूराम पाटील दिवा, सुजित नलावडे साहेब समाजसेवक, विठ्ठल गणेश जोशी जुनी डोंबिवली, विजय बामन म्हात्रे उमेश नगर देवीचा पाडा, तेजसभाई वेलानी, यज्ञेशभाई वेलानी या सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर अंतिम विजेता संघासाठी एक मेंढा सुद्धा आपण पाहिलं तर संदीप दिनकर म्हात्रे व विलास सुकऱ्या म्हात्रे याचकडून प्रत्येक संघातील खेळाडूंना नाश्त्याची व्यवस्था आपण पाहिली तर श्री संदीप उर्फ गरुड, प्रकाश गोपीनाथ भोईर नगरसेवक आणि अनंत म्हात्रे यांच्याकडे आपण पाहिलं नाश्त्याची व्यवस्था. इथे मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. 9 सेकंडला विजय आहेत. विजय मास्टर थोडंसं थांबवतोय. त्यानंतर प्रत्येक सामन्याला सामनावीर आणि एक टी शर्ट पाहत आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा व दिनेश दुबे यांच्याकडे एक टी शर्ट सुद्धा आहे. त्यानंतर या स्पर्धेत आपण मालू खऱ्या अर्थाने पाहिलं तर जी गोष्ट खूप महत्त्वाची असते पाण्याची व्यवस्था. विकास वामन म्हात्रे व श्री सुनील शशीधर शुक्ला याचकडनं आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतोय. जसं जसं वेळ मिळेल पुन्हा या मान्यवरांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 15 चेंडूमध्ये आता 40 धावांची गरज आहे. शशिकांत पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व शशिकांत दादा पाटील. क्रिकेटची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की शशिकांत पाटील यांच्याशी भेट घ्या. खूप चांगली माहिती ते क्रिकेटची देतात. एक धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सिनियर खेळाडूकडनं तुम्हाला काहीतरी माहिती घेणं गरजेचं आहे. सातत्याने ते स्मरणिका पाटील 11 संदर्भ संघाला मार्गदर्शन देत असतात. बरेचसे खेळाडू असे असतात की सिनियर खेळाडू जास्त चर्चा करत नाही. मग चर्चा करायला पाहिजे. त्यांच्याकडनं काहीतरी तुम्हाला मिळेल नक्कीच.
इथे चेंडू हवेत आहे, गॅप मध्ये खेळत आहेत, चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल. दीपक चौधरी सरांचा इशारा येतोय, हा चौकार. मंगेश चांगली बॅटिंग करतायत. 13 चेंडू मध्ये 34 धावा अजूनही करायचे आहेत. मंगेश चांगली बॅटिंग करतायत. 9 सेकंड विजय आहेत. 13 मध्ये 34. महेंद्र रनआउट होऊन बराचसा वेळ झालेला आहे. 2 षटकांचा स्पेल इथे समाप्त होईल आणि बॅकअप नाही. आता काय घडलंय, 3 धावा पूर्ण आल्यात. बघायचं आहे, मंगेशने 4थ्या धावेचा कॉल दिलाय. जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा मिळाल्या. पाण्याची मागणी केली जाते. शरद आता सज्ज आहेत. भास्कर पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायचे 30. 12 चेंडू मध्ये 30 करायचे आहेत. राजा जाधव यांची प्रचंड मेहनत. जीटीसीचं कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. क्लॅरिटीचा बिग बॉस म्हणून जीटीसीची ओळख आहे. आमचे जलपेश दादा भोईर, त्यांची संपूर्ण टीम, प्रथमेश गायकर आमच्या सोबत. बारा चेंडू मध्ये आता 30 करायचे. तर थोडंसं ऊन आपल्याला पाहायला मिळतोय. आताच गणेश शिलाने मला थोडासा इशारा केला होता. मात्र लपंडाव सुरूच आहे ऊन सावलीचा. कारण ज्यावेळी आम्ही याच मैदानामध्ये श्रद्धांजली चषक स्पर्धा कव्हर केली, स्वर्गवासी रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ, व मयूर आमचे मयूर पाटील औद्योगिक गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून, त्यावेळी सुद्धा असंच आम्ही खेळ पाहिला होता. कधी सावली, कधी ऊन, आणि फायनलच्या मॅचला फक्त थोडासा पाऊस आला होता याच मैदानामध्ये. ग्रामस्थ मंडळ जुनी डोंबिवलीचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. ग्रामस्थ मंडळ खास करून, आणि जुनी डोंबिवलीचे कोणी ग्रामस्थ असतील त्यांना विनंती असेल, या आपण व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. रमेश दादा पाटील आमचे नेहमीच त्यांचं खूप मोठं योगदान असतं. जेव्हा जेव्हा मैदान स्पर्धा होते, आमचे जयसिंग पाटील असतील, मुकेश दादा पाटील असतील आमचे, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. पिंट्या दादा पाटील असतील आमचे, मनू पाटील. 12 मध्ये 30 बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. बहिराम येत आहेत 4थं षटक घेऊन. 12 मध्ये 30 करायचे आहेत. मॅच थोडीशी इझी घेतली होती. ते चेंडू हवेत आहे. साई मात्रे आहेत, त्यामुळे चूक होणार नाहीये. आणि साईने खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज विजय इथे बाद होईल. 11 मध्ये आता 30 करायचे आहेत. चेंडू 30 धावा करायचे आहेत. क्रिकेट 40+ असो, रेग्युलर क्रिकेट असो, सिनियर खेळाडूचा आदर करणं खूप महत्वाचं आहे. तर जयसिंग पाटील साहेबांचं आगमन झाले. याच मैदानामध्ये श्रद्धांजली चषकमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा त्यांच्या माध्यमातून मिळाली होती.
याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. इथे क्षेत्रक्षे डीप मध्ये आहेत आणि चेंडू सीमा पार जातोय 4 धाबांसाठी. मंगेश आहेत त्यामुळे कधी इथे मॅचला 8 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. मंगेशने का घाई दाखवली काहीच समजलं नाही, कारण की अजून 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मंगेश मोठे फटक्यांसाठी जाणले जातात. विजय आलेत नवीन फलंदाज. नक्कीच जुनियर डोंबिवली संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. होम संघ आहे, माझा 4थी मॅच आहे. इथे फटका चांगला आहे हरेशच्या बॅट मधनं, कारण की हरेश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे आणि हरेशच्या बॅट बद्दल चौकार आलाय. कॅप्टन कूल स्मरणिका पाटील 11 संदर्भ संघ तिसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला इनॅक्शन मध्ये दिसेल. त्यांना फाईट करेल तो चोळेगाव. रमेश यांचा संघ, मला वाटतं रमेश सुद्धा आलेले आहेत. रमेश यांना वेळेचं महत्व भरपूर माहिती आहे, मला माहिती आहे. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहिल्या 40 प्लसच्या, वेळेच्या आधी ते उपस्थित राहतात, त्यासाठी मी त्यांचं कौतुक करेल. 7 चेंडू 18 धावांची गरज. की तुम्ही वेळेला महत्व द्या रमेश दादा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. इथे मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. 1 धाव तर पूर्ण झाली बघायचं, दुसरी धाव पूर्ण होईल का? रनआउटची संधी आहे. जितू जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतील त्यापर्यंत 2 धाव मिळतील. आता 6 मध्ये 16 करायचे आहेत. क्लोज आहे मॅच. मॅच दोन्ही संघांच्या बाजूला आहे. सोपांचे 2 षटकं संपले आहेत. गुरुनाथ म्हात्रेने 1 षटक टाकलंय, बहिरामने 1 षटक टाकलंय. फ्रुट्स पाहायला मिळत आहेत. कोल्ड्रिंकची व्यवस्था पाहायला मिळते, नाश्ताची व्यवस्था पाहायला मिळते. रमाकांत नक्की स्वयंसेवकाच्या भूमिकेत सुद्धा आहेत. रमाकांत दादा खूप मेहनत घेत आहेत. आमचे शिबू असतील, शिबूला माहिती आहे स्पर्धा ठेवणं इतकं सोपं नाहीये, त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. आणि संपूर्ण देवीचा पाडा क्रिकेट संघ 40 प्लस लोटवाई चषक आपण 2022 पाहत आहेत. आणि लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाडा 40 प्लस संघाचं सर्वांचं मी कौतुक करेल, ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. मागच्या वर्षी या स्पर्धेचा कालावधी 2 दिवस होता. मधु म्हात्रे यांनी थोडंसं, कॅप्टनने आपण पाहिलं तर सर्व टीमला एकत्र घेऊन थोडंसं या स्पर्धेचा बदल केला. 24 संघांना या स्पर्धेत संधी दिली. मागच्या वर्षी 16 संघ होते. देसाई संघ रनरअप होता. मागच्या वर्षीचा या स्पर्धेचा लोटवाई चषकचा उपविजेता संघ होता, चॅम्पियन संघ होता तो खिडकाली संघ. 6 मध्ये 16 करायचे. साई म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 72 धावांचं लक्ष होतं. मी मगाशीच उल्लेख केला, कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. मानपाडा चषक, पिंपलादेवी चषक मध्ये 81 धावा सुद्धा चेस केल्या होत्या हेडुडने टीमने. आताच आपण पाहिली श्रद्धांजली चषक हेडुडनेच्या मैदानामध्ये, तिथेही धावा चेस केल्या होत्या देवीचा पाडा संघाने. राजू म्हात्रेचे एक मॅरेथॉन इनिंग अर्धशतक आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. तुम्ही प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. साई गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू कबरच्या वरून खेळत आहेत, मात्र हनुमान
पाटील डीप मध्ये आहेत. 2 धावा इथे मिळत आहेत. साई थोडेसे नाराज आहेत. 5 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. आमचे एसपी पॅनलचे शशांक पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. संपूर्ण रेग्युलर ग्रामीण 40+ असो किंवा अंडर 21 असो, इथे विकेट सॅक्रिफाईस केली कारण की हरेशला स्ट्राईक हवी होती, मात्र पंचांचा वाईटचा इशारा आलाय. पाच चेंडूमध्ये 13 करायचे. हा वाईट चेंडू आहे. रेग्युलर क्रिकेट असो, 40+ क्रिकेट असो, अंडर 21 क्रिकेट असो, एसपी पॅनल तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. एसपी पॅनलचे मुख्य सुभाष पाटील आहेत, प्रकाश येतात नवीन फलंदाज. मात्र एकमेव खेळाडू असं मी पाहतो 40+ क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला रनर दिला, कारण की थोडंसं आपण पाहिलं पाहण्या अपंग आहेत, त्यामुळे याच खेळाडूला फक्त रनर, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला रनर दिला जात नाहीये. 40+ संघटनेचे नियम कडक आहेत. एकाच कलरची तुमची जर्सी असणं गरजेचं आहे. मद्यपान तुम्ही करतायत मैदानाच्या आतमध्ये तर 5 रनची पॅनल्टी आहे. नियम कडक आहेत 40+ संघटनेचे. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. कल्याण तालुका संघटक सुद्धा आहेत आणि काटेचे माजी उपसरपंच सुद्धा राहिले, माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत. हरेश थोडीशी चर्चा करतायत. वातावरण थोडंसं दमट आहे. 5 चेंडूमध्ये साईला 13 धावांचं संरक्षण करायचंय. ऊन सावली हे लपंडाव आपल्याला पुन्हा पाहायला मिळतोय. 5 मध्ये 13चं संरक्षण करायचंय. कंपल्सरी चेसिंग आहे. इथे साईने चूक केली. 4 चेंडूमध्ये आता 12 करायचे. जिथे एकही धाव नव्हती भाऊ, तिथे 1 धाव मिळाली आहे. आणि चुका या भरपूर मागात पडतात. एसएससी उद्योजक संतोष वजे साहेबांचे आगमन झाले. मानपाड्याचे रॉयल हॉटेलचे मालक, त्यांचे हार्दिक स्वागत. 4 चेंडू 12, कंपल्सरी चेसिंग. सुजल सुद्धा येत आहेत. सुजलचे आम्ही स्वागत करतोय. 1 धाव इथे मिळाली. कारण साईला माहिती आहे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा 40+ संघटनेचा नियम आहे. डीजे भारतचे कौतुक करेल. खूप चांगला आवाजाची आमच्या काळजी घेतली आहे. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकतायत. संकेत सुद्धा आहेत. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड झालेत. आता 2 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत, म्हणजे बाळू 2 षटकारच मारावे लागणार आहेत. संतोष वजे साहेबांचं आगमन झालंय. रॉयल हॉटेलचे मालक. मॅच क्लोज होती. मंगेशचा जो विकेट मिळाला बाळू रनआउटचा, तो या मॅचचा टर्निंग पॉईंट असंही म्हटलं जाईल. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. सुजलचे आगमन होते, त्याचे हार्दिक स्वागत. जयसिंग पाटील साहेबांना विनंती करतो 2 मिनिटं आपण थांबायचे. ग्रामस्थ मंडळ जुने डोंबिवली त्यांचे आभार व्यक्त करेल, ज्यांनी क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. 2 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. काही सन्मान सुद्धा आहेत. भगवा चषक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहिली काल. दोन चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. इथे मात्र आता मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे मोठा गाव संघाला. 1 चेंडूमध्ये 10 करायचे आहेत बाळू. 5 मध्ये 13 हव्या होत्या. काही सन्मान सुद्धा आपण करणार होतो या चेंडू नंतर. 1 चेंडू 10 धावा. साई आणि इथे मॅच फिनिश झाली. हार्ड लक म्हणूया मोठा गाव संघाला. देसाई संघ पुढे दुसऱ्या फेरीत दाखल होतोय. भगवा चषक मध्ये सुद्धा चांगला खेळ केला होता देसाई संघाने. मात्र क्वार्टर फायनल मध्ये संघ पराभूत झाला आकाशांच्या विरुद्ध आणि आजही विजयाचं खातं ओपन त्यांनी केलंय. काही सन्मान आहेत. वळूया आपण बाळूपाडे. मोठा गावच्या कॅप्टनने फक्त संपर्क साधायचे प्रदीप म्हात्रे यांच्याशी.